राज्यातील सर्व माता भगिनींची संक्रांत 100% गोडच होणार आहे। बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। त्याच अनुषंगाने 10 पैठणी साड्या देणार होतो, परंतु याच्यामध्ये काही अटी शर्ती होत्या, ज्या ताईंनी या अटी शर्ती पूर्ण केलेल्या असतील। सोबतच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या माता भगिनी करतील त्यांच्या ॲड्रेसवरती उद्या आपण या साड्या पाठवणारच आहोत। राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, आज दिनांक 13 जानेवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमाच होणार आहे। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून संक्रांतीनिमित्त 10 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या होत्या, तर त्या 10 पैठणी साड्यांचं पॅकिंग सुद्धा सुरू झालेलं आहे। बघा, आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर या 10 पैठणी साड्या देणार होतो, परंतु त्यासाठी काही अटी शर्ती सुद्धा घातलेल्या होत्या। त्या अटी शर्ती सुद्धा लगेच सांगणार आहे। ज्या ताईंनी पूर्ण केलेल्या असतील किंवा आज पूर्ण करतील त्या ताईंना सुद्धा या 10 पैठणी साड्यांपैकी 1 पैठणी साडी दिली जाणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता राज्यातील तब्बल 90% बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, परंतु आज दिनांक 13 जानेवारी 2025 आज भोगीचा सण आहे। त्याच अनुषंगाने राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आज 6:39 जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु सर्वात महत्त्वपूर्ण असा आदेश सुद्धा आलेला आहे। बघा, शासनाकडून काय आदेश आलेला आहे, तर फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या पात्रतेमध्ये असाल तरच तुम्हाला आज हे पैसे वाटप होणार आहे। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून 10 पैठणी साड्या आजच वाटप करण्यात येणार आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता, अगदी चांगल्या क्वालिटीच्या आपण 10 पैठणी साड्या आणलेल्या आहेत। त्या पद्धतीने ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती जर तुम्ही आज पूर्ण केल्या, बघा 3 दिवसांपासून या गोष्टी आपल्या अपडेटनुसार चालू आहेत, तर या ठिकाणी प्राइस सुद्धा बघू शकता, अगदी दर्जेदार किमतीच्या 10 पैठणी साड्या आणलेल्या आहेत। तर या 10 पैठणी साड्या पोस्टाने आपण पाठवणार आहोत, परंतु याच्यामध्ये काही अटी शर्ती होत्या। जर तुम्ही आज या अटी शर्ती पूर्ण केल्या तर तुम्हाला या 10 पैठणी साड्यांमधील 1 पैठणी साडी पोस्टाने पाठवली जाणार आहे। बघा, तुम्हाला जानेवारी महिन्याचे 2100 रुपये आजच मिळणार आहे, त्याविषयी आदेश सुद्धा आलेले आहेत। बघा, आज लाडकी बहीण योजनेची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा, 7व्या हप्त्याविषयी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। या पहिल्या यादीमध्ये तब्बल 25 जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे। सोबतच प्रमुख अशा 7 बँका सुद्धा आलेले आहेत। जर तुमचं खातं या 7 बँकांपैकी असेल आणि तुम्ही या 25 जिल्ह्यापैकी असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, या ठिकाणी आपल्याकडे ज्या याद्या आलेल्या आहेत तर या याद्या 3 दिवसांमध्ये तब्बल 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। याच्यामध्ये पाहू शकता 13 जानेवारी 14 जानेवारी आणि 15 जानेवारी। बघा, आज 13 जानेवारी आहे, तर 13 जानेवारीला तब्बल 25 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। सर्वात मोठा टप्पा आहे, त्यामुळे सर्व माता भगिनींनी कामे जर केले असतील तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये आज 13 जानेवारीला हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही या 25 जिल्ह्यांपैकी असाल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे तब्बल 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। बघा, आज सरासरी 35 ते 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सोबतच 3 लाभांचे अनुदान थेट जमा करण्याचे
आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी संक्रांत 100% गोडच होणार आहे। तर बघा आज कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा होणार आहे ते आपण लगेच बघून घ्या। सोबतच सर्व मिळून किती पैसे येणार आहे तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल तो सुद्धा आपण लगेच दूर करणार आहे। आणि तिसरं म्हणजे 3 बँकांना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर या 3 बँका कोणकोणत्या आहेत, उर्वरित ज्या 7 बँका आहेत त्या सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात। परंतु पैठणी साड्यांविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे ती सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात। आज कोणत्या बहिणींना पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यांपैकी तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे आजच पैसे जमा होणार आहेत। तर या 25 जिल्ह्यातील माता भगिनींना हे पैसे जमा होणार आहेत, परंतु त्यांच्याकडे काही महत्त्वपूर्ण अशा गोष्टी असायला पाहिजे तरच त्यांना आज पैसे जमाच होणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पैठणी साड्या बघितल्याच असतील, कशा वाटल्या ते सुद्धा मला कमेंटद्वारे सांगायचं आहे। बघा आज कोणाला पैसे येणार तर ज्या माता भगिनींचा फॉर्म कमीत कमी 2 महिन्यांपूर्वी पात्र ठरलेला आहे, सरासरी त्यांना 3,000 रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। सोबतच त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि त्यांचा फॉर्म पात्र ठरलेला आहे। अशा पद्धतीने याच्यामध्ये 4च अटी आहेत। ज्या माता भगिनी या 4 अटींमध्ये बसत असतील आणि त्या 25 जिल्ह्यांपैकी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच सर्व पैसे किती मिळणार आहे याविषयी सुद्धा भरपूर महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट आलेलं आहे। बघा सर्वात प्रथम गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। सोबतच जानेवारी महिन्याचा 2100 रुपयांचा हप्ता आजच जमा होणार आहे। सोबतच बोनस सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे। बोनस म्हणजे डबल हप्ता दिला जाणार आहे, म्हणजेच हे 2100 रुपये सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। आणि ज्या माता भगिनींना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता आलेला नसेल त्यांना सुद्धा 6वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सोबतच 3 बँकांना आज प्राधान्य देण्यात आलेले आहे। तर या 3 बँका कोणकोणत्या आहेत त्या सुद्धा अगदी लगेच बघून घेऊयात। बघा पोस्ट बँक आहे, सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच ग्रामीण क्षेत्रामधील ग्रामीण बँक आहे आणि तुमची HDFC बँक आहे। बघा या 4 बँकेपैकी तुमचं खातं कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु प्रामुख्याने जे 25 जिल्हे आहेत तर हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर आपणच घेऊन येत असतो। तर बघा सर्वात प्रथम आज धुळ्याला पैसे येणार आहे, जळगाव आहे, नाशिक आहे, नंदुरबार आहे आणि नगर आहे, म्हणजेच अहिल्यानगर आहे। बघा अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये या 5 जिल्ह्यांमध्ये जमाच होणार आहे। जर तुम्ही या 5 जिल्ह्यांपैकी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। सोबतच पुणे आहे, सोलापूर आहे, सोबतच सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे। अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच डबल पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, सोबतच गडचिरोली आहे आणि नागपूर आहे, अशा उर्वरित या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे जमा होणार आहे। टोटल मिळून हे 15 जिल्हे झाले, परंतु अजून जे 10 जिल्हे आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करून पाहू नका, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा बहिणींसाठी सरकारकडून महत्त्वपूर्ण असे 3 गिफ्ट आलेले आहेत। तर हे 3 गिफ्ट काय आहेत आणि कशा पद्धतीने दिले जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा पहिलं गिफ्ट आहे मोफत शिलाई मशीन योजना। तर या शिलाई मशीन योजनेअंतर्गत 15,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। ज्या माता भगिनींनी अर्ज केलेला असेल त्यांना तर पैसे मिळणारच आहेत, परंतु ज्यांना अर्ज करायचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा वेबसाईट खुली झालेली आहे। तर बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्फत मोफत शिलाई
शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत. फक्त महाराष्ट्र राज्यातील बहिणींसाठी नाही तर संपूर्ण देशभरातील सर्व बहिणींसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा ही योजना सुरूच करण्यात आलेली आहे. सोबतच संक्रांती निमित्त सर्वात मोठं दुसरं गिफ्ट आलेलं आहे. ते दुसरं गिफ्ट सुद्धा लगेच बघून घेऊयात. बघा, प्रधानमंत्री घरकुल योजना, ज्या माता भगिनींना घरे नसतील, त्यांची घरे खराब झालेली असतील, सोबतच भरपूर वर्षांपासून घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसेल, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, 1,20,000 तुम्हाला घर बांधण्यासाठी दिले जाणार आहे. जर जागा नसेल तर या जागेसाठी सुद्धा 1,00,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. बघा, थेट मोदी साहेबांकडून घरकुल योजना महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला अर्ज करायचे असतील तर मला लगेच कमेंटद्वारे कळवायचं आहे. सोबतच तिसरं गिफ्ट सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु आपण साड्यांसाठी काही अटी ठेवलेल्या आहेत. 10 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे. बघा, तिसरं गिफ्ट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे नवीन मुख्यमंत्री यांच्या मार्फत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरूच करण्यात आलेले होते. त्याच अनुषंगाने हे पैसे सुद्धा दिले जाणार आहेत. तर बघा, सर्वात प्रथम जेवढे लाभ आलेले होते तेवढे लाभ बघितलेलेच आहेत. परंतु राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण अशा 4 वस्तू नासायला पाहिजे, तरच बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करा असे आदेश सुद्धा दिलेले आहेत. बघा, सर्वात प्रथम तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे. तुम्ही स्वतः सुद्धा लाडकी बहीण सुद्धा सरकारी नोकरीला नसले पाहिजे आणि घरामध्ये कोणीही पेन्शनधारक नसले पाहिजे, तरच मला प्राथमिक स्वरूपामध्ये 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सोबतच दुसरी वस्तू सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारला टॅक्स भरत नसावा. जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे घरामध्ये कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. सोबतच तिसरी वस्तू सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे. जर तुमच्याकडे 5 एकर शेत जमीन असेल तर तुमचा अर्ज 5 वर्षांसाठी 100% पात्र ठरवला जाणार आहे. परंतु 5 एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला या योजनेमधून 5 वर्षांसाठी अपात्र केलं जाणार आहे. त्यामुळे या गोष्टींची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. सोबतच शेवटची आणि सर्वात महत्त्वाची वस्तू आहे, परंतु उर्वरित 10 जिल्हे बघायचे आहेत. सोबतच पैठणी साड्यांसाठी काही अटी आहेत, त्या अटी सुद्धा लगेच बघणार आहोत. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत की लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणतीही 4 चाकी गाडी नसली पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला या योजनेमधून थेट अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. परंतु 4 चाकी गाडी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमाच केला जाणार आहे. परंतु जे जिल्हे आलेले आहेत ते जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊया. तर बघा, प्रामुख्याने 15 जिल्हे आपण बघितलेले आहेत, परंतु उर्वरित जे 10 जिल्हे राहिलेले आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात. बघा, औरंगाबाद आहे, जालना आहे, परभणी आहे, बीड आहे, हिंगोली आहे, सोबतच नांदेड आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे, सोबतच मुंबई सिटी, मुंबई शहर, मुंबई उपनगर सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि सोबत रायगड सुद्धा आहे. अशा प्रमुख 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे आजच येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे. ज्या आपण साड्या ठेवलेल्या होत्या 10 पैठणी साड्या, सोबतच 3 शिलाई मशीन सुद्धा ठेवलेल्या आहेत, त्यांच्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहोत. परंतु याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशा अटी सुद्धा घातलेल्या होत्या. तर बघा, बहिणींसाठी संक्रांती निमित्त 10 पैठणी साड्यांचं गिफ्ट ठेवलेलं होतं. याच्यामध्ये आपण 3 अटी घातलेल्या होत्या. आपल्या जुन्या सबस्क्रायबरला माहिती आहे. पहिली अट होते तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला असावं, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं, सोबतच व्हिडिओ
सुद्धा शेवटपर्यंत पाहिलेला असावा। ज्या बहिणींनी या टी शर्ती पूर्ण केलेल्या असतील त्यांच्या पत्त्यावरती उद्या या साड्या पाठवल्या जाणार आहेत, त्यामुळे आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।